नमस्कार 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 नमस्कार. शेवटी भेटले का? घरी गेलतो. हा, हा. घरचे नमस्कार. म्हणते चहाच्या दुकानावर गेले. हो हो चहा म्हणलं प्यायला. चला तात्यांना चहाच्या दुकानावर गाठाव. हो हो हो. तुमच्या नावाचं पत्र आलंय. नाही नाही कुणी पाठवलं पण? अहो जनतेने पाठवले. पण जनतेने तोपर्यंत काही चहा पाचता का नाही आम्हाला? नाही नाही पाचतो ना तुम्ही हा. आलाय म्हणलं चहा पाजू ना. जर चहा पा- द्या जरा चहा. ह्या जागी मी जर तुमच्या प्रभागाचा मतदार असतो तर जेवण नाही चाललं असतं ना. नाही 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 चहा चहा चहा. मी जेवण नाही चहाच देऊ शकतो. मतदारांनाही चहाच देऊ शकतो आणि तुम्हालाही चहाच देऊ शकतो. थँक्यू बर का, आभारी तुमचा चहा दिल्याबद्दल. जनतेने तुलाही प्रश्न विचारले तो. तात्या जनता तर प्रश्न विचारणारच ना, हो. पण ह्या पत्राला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. नाही नाही देऊ ना देतो? देऊ ना देऊ ना उत्तरदायी आहोत. चला मग धन्यवाद या चहासाठी. हा नक्की नक्की बरं उत्तर. पैसे देता का कसं? मी देऊ? नाही नाही मी देऊ देतो ना, नाही नाही देतो नाही 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 द्या, नाही. द्या मग. तात्या जनतेने लय प्रश्न विचारले दिसत आहेत. हो विचारलेत विचारलेत. बघू तुमची परवानगी असेल तर वाचू का? वाचा ना वाचा ना वाचा. अरे बाप रे बाप, तात्या लय तिकट प्रश्न विचारलेत बरं का जनतेने. तात्या जनता म्हणतीये तुम्ही गेल्या 40-42 वर्षापासून सामाजिक कार्य करताय, बरोबर? त्याच्याबरोबर तुम्हाला राजकारणाची पण आवड आहे. हो तर मग येणाऱ्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता असं जनता विचारते. नाही नाही पिंपरी चिंचवड शहरामध्ये ही औद्योगिक नगरी आहे, कामगारांची नगरी आहे आणि मागच्या 40 वर्षापासून कामगारांची मुलं म्हणून कामगार चळवळीमध्ये काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या भागाच्या ज्या काही पायाभूत सुविधा आहेत, मूलभूत ज्या समस्या आहेत त्या घेऊन महानगरपालिकेमध्ये आम्ही साधारणतः 90च्या दशकामध्ये सुरुवात केली. मग त्यामध्ये पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, रस्त्यांचा विषय असेल, रस्त्याच्या खड्ड्यावरचा विषय असेल, असे लहान लहान कामं महानगरपालिकेमध्ये आम्ही घेऊन जात होतो आणि त्या माध्यमातून आम्ही हे काम सुरू केलं आणि मग त्याची व्यापकता पुढं वाढत गेली. आणि मग शहर पातळीवर जे काही मोठमोठे प्रश्न आहेत किंवा महानगरपालिकेत चालणारे गैरप्रकार आहेत, भ्रष्टाचार आहे. कारण महानगरपालिकेच्या काळामध्ये साधारणतः 86च्या काळामध्ये 82 ते 86 ही नगरपालिका होती आणि जकातीचं मुख्य उत्पन्न या नगरपालिकेचं होतं आणि त्या जकातीच्या उत्पन्नाच्या मानाने या नगरपालिकेला प्रचंड असं उत्पन्न मिळत होतं. आशियातली सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून या नगरपालिकेचा संपूर्ण देशाला परिचय होता. मात्र ही श्रीमंत असणारी नगरपालिका पुढच्या काळामध्ये औद्योगिक नगरी आणि पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेचं उत्पन्नही प्रचंड वाढलं आणि जवळपास 7,000 कोटीचं बजेट वर्षाचं या महानगरपालिकेच्या विकास कामामध्ये योगदान देऊ लागलं. या बजेटच्या माध्यमातून विविध विकास कामं होत असताना त्याचा दर्जा निकृष्ट राहिला, त्याच्यात गैरप्रकार झाल्या, जादा दराच्या निविदा मंजूर झाल्या, 20% अभाव दरा 15-20% अभाव दराच्या निविदा मंजूर करायच्या आणि मग ठेकेदार, सल्लागार, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही जी काही चौकट आहे ह्यांनी संगनमत करून या महानगरपालिकेच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणात दरोडे घालण्याचं काम केलं, चोऱ्या करण्याचं काम केलं आणि टॅक्सपेयर नागरिकांच्या तिजोरीचं रक्षण करायला जे गेलेले लोकप्रतिनिधी आहेत ते देखील त्यामध्ये सामील झाले. खरं तर त्यांची जबाबदारी रक्षण करण्याची होती, मात्र तेही त्यामध्ये सामील झाले आणि म्हणून त्यांच्या विरोधामध्ये या महानगरपालिकेमध्ये जे करदात्या नागरिकांची तिजोरी आहे तिचं संरक्षण व्हावं या उद्देशाने मागच्या 35-40 वर्षापासून आम्ही विविध मार्गाने संघर्ष करतोय. पण आवाज कमी पडतोय ना तात्या तुमचा. नाही आवाज कसं आहे की आवाज कमी पडणारच. आमच्या बरोबर कार्यकर्ते कमी, आर्थिक बाजू कमी. माझा तोच प्रश्न पडतोय तात्या. एक प्रश्न आहे बरं का माझा वैयक्तिक सर. पुण्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते, मग पिंपरी चिंचवडमध्ये फक्त बोटावर मोजणे इतकेच का सामाजिक कार्यकर्ते? का तुम्ही फळी का तयार करत नाहीत? कसं आहे की मागच्या 40 वर्षापासून हे काम करत असताना अनेक कार्यकर्ते आमच्या आंदोलनांमध्ये आले, आमच्या संपर्कात आले. मात्र कौटुंबिक जी जबाबदारी असते, कुटुंबाची जी जबाबदारी असते, आर्थिक बाजूने कुटुंब चालवणं ही एक वेगळी जबाबदारी असते आणि मग कार्यकर्ते आलेले काही महिने, काही वर्ष आमच्याबरोबर राहतात. मात्र व्यक्तिगत अडचणीमुळं कार्यकर्ते ते तुटतात, पुन्हा ते आपल्या संसाराला लागतात आणि मग अशा स्थितीमध्ये कार्यकर्ता सातत्याने 15 वर्षे, 20 वर्षे, 35 वर्षे टिकणं हे खूप जिगरीचं काम आहे.
ही तारेवरची कसरत आहे. हे तलवारीवर जसं चालावं, तलवारीच्या धारेवर चालावं अशा प्रकारचं व्रत आहे आणि ते प्रत्येकाला शक्य नाही आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते ते सातत्याने 40 वर्षापासून करत आले. व्यक्तिगत आमच्या कुटुंबाचं नुकसान झालं त्यातनं, व्यक्तिगत आमचं आर्थिक नुकसान झालं. मात्र समाजाला अनेक प्रकरणांमध्ये आम्हाला न्याय देता आला, दिलासा देता आला. अनेक लोकांचे संस्कार घडवण्यात आम्हाला आमचा हातभार लागला आणि विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आम्ही लढत असताना आम्ही म्हणत नाही की भ्रष्टाचार आम्ही संपुष्टात आणला, मात्र त्याला काही अंश अंकुश लावण्याचं काम या 30 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही केलं. तात्या, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. आता असं बोललं जातं की बघा तात्या, पिंपरी चिंचवडमध्ये महायुती होईल किंवा महाविकास आघाडी एकत्र लढतील. तात्या आम्हाला कुठून दिसणार? नाही, कसं आहे की सातत्याने आम्ही मागच्या 10 वर्षापासून भारतीय जनता पक्ष जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या विरोधात आम्ही बोलत आलेलो आहोत. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलत आलेलो आहोत. त्यांच्या विरोधात आमची भूमिका राहिलेली आहे. आम्ही अनेक आंदोलनं त्यांच्या विरोधात केलेली आहे आणि मग अशा स्थितीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे की सत्ताधारी भारतीय जनता पक्ष सोडून दुसरा कुठलाही विचार आम्ही निवडणूक लढण्याच्या संदर्भात करू शकतो. हे जाहीररित्या मी कबूल केलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे. मग त्यामध्ये महाविकास आघाडी आहे, राष्ट्रवादी आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, त्याच्यानंतर तुमची आम आदमी पार्टी आहे, वंचित आघाडी आहे. असे वेगवेगळे पक्ष आहेत. त्यांच्या युत्या आणि आघाड्या पुढच्या काळात कशा घडतात त्यावर पुढच्या काळामध्ये आम्ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार आहोत. तेही का करणार आहोत? मी अपक्ष निवडणुका लढलोय. मी 2007 ते 12 निवडून आलतो, ते अपक्ष चालू होतो. मागच्या वेळी मी शिवसेनेच्या वतीने लढलो होतो ह्याच वार्डामध्ये. म्हणजे तात्या भाजप सोडून कुठे काही. पक्ष आहे? आणि त्याच्यात कसं आहे, दुसरा पुढचा मुद्दा असा आहे की त्या पक्षात देखील कार्यकर्ते आहेत. ती ऍडजस्टमेंट जर पक्षीय पातळी करावी लागणार आहे त्यांना, तोही अंदाज घेऊन पुढच्या काळात हा निर्णय घेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. म्हणजे भाजप सोडून कुठलाही म्हणजे कोणताही झेंडा. हा, कोणताही झेंडा आणि तो जर झेंडा मिळाला नाही तर स्वतंत्र लढायची सवयच. आम्ही स्वतंत्र पॅनल बनू शकतो किंवा 2002 ची अपक्ष म्हणून मी 3चं पॅनल असताना एकटा निवडणूक लढलेलो आहे. मी त्या उर्वरित पक्षांच्या उमेदवारांचं 3-3चं पॅनल असताना त्याच्यामध्ये एकट्याने मी उमेदवारी टाकली. मी केवळ 68 मताने 3च्या पॅनलला 3 सदस्यीय पद्धतीमध्ये हरलो होतो. म्हणजे जर कसं आहे की आता 58,000 आमच्या मतदारसंघाची लोकसंख्या आहे. अशा स्थितीमध्ये स्वतंत्र जर लढलो, अपक्ष म्हणून लढलो तर निवडणूक जिंकण्यासाठी जी काही पक्षीय ताकद थोडीफार लागते, शेवटचं ते मिळण्यामुळं आपला पराभव होऊ शकतो किंवा विजय मिळणं आपल्याला खूप कठीण जाऊ शकतं. आणि म्हणून कार्यकर्त्यांची पण काही इच्छा आहे, नागरिकांची इच्छा आहे की तुम्ही कुठल्या तरी पक्षाचा आधार घ्या. आता पक्षाचा आधार घ्या, कुठल्या पक्षाचा आधार घ्या? भाजपचा नाही घेऊ शकत आपण, त्यांच्या विरोधात संघर्ष केलेला आहे. मग दुसऱ्या पक्षाचा आधार घेत असताना तिथून त्या कार्यकर्त्यांची, त्या पॅनलला इतर 3 लोक आहेत त्यांची संमती मिळणे, त्यांनी सकारात्मक त्याकडे पाहणं, माझा त्यांना फायदा मिळणे, त्यांचा मला फायदा मिळणे, असा पुढच्या काळामधला आमचा घटनाक्रम असणार आहे. मागच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच प्रकारच्या पॅनलमध्ये आम्ही लढलो. मात्र मागच्या वेळी पॅनल ज्यावेळी 3चं किंवा 4चं असतं त्यावेळी बऱ्याच वेळा धोका होत असतो. आपण इमानदारीत समोरच्या लोकांना मदत करत असतो, मात्र समोरचे जे लोक आहेत, आपल्या पॅनलचे लोक आहेत, ते दुसरीकडे हातमिळवणी करतात आणि त्यांचं यांची मतं त्यांना, त्यांची मतं यांना आपल्याला सोडून देतात आणि आपण मात्र इमानदारीत मतदान करतो आणि त्यामुळे त्याचं निर्णय असा होतो की आपला पराभव होतो आणि ते जिंकतात. तर याबाबत आम्ही जागृत राहणार आहोत यावेळी. तर तात्या, मग माझा असा आता प्रश्न आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझा डायरेक्ट प्रश्न आहे तुमचा, म्हणजे जनतेने पण तोच विचारलाय. जनता म्हणती 17 ते 22 भाजपाचं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वर्चस्व होतं, सत्ता होती. त्याच्यानंतर 23 नंतर आतापर्यंत प्रशासकीय राजवट आहे. या संपूर्ण तुम्ही घटनाक्रमाकडं, त्या राजवटीकडं म्हणा किंवा 17 ते 22 मध्ये भाजपच्या त्या सत्तेकडे कशा प्रकारे पाहता तुम्ही? कसं आहे की सन 2017 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे 77 नगरसेवक निवडून आले, एक हाती सत्ता आली. त्याच्या अगोदर केवळ 2 नगरसेवक असणारे भाजपा
77 नगरसेवकांवरती त्या ठिकाणी त्यांचं बहुमत झालं. विरोधी पक्ष राष्ट्रवादी अजितदादा पवारांची जी आहे त्यांना 36 नगरसेवक मिळले आणि 7-8 नगरसेवक शिवसेनेचे होते आणि एक मनसेचा नगरसेवक होता. 128 सदस्यांमध्ये 77 नगरसेवक त्यांचे आले आणि त्यामध्ये पाशवी बहुमत मिळालं. आणि त्यानंतर त्या निवडणुकीमध्ये 2017च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिरस्थ जे नेते आहेत, उदाहरणार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, त्याच्यानंतर त्यांचे सगळे राज्य स्तरावरचे राष्ट्रीय नेते असतील किंवा पिंपरी चिंचवड शहरातले प्रमुख नेते असतील, यांनी अभिवचनं दिली होती, जाहीरनामा दिला होता आणि त्या जाहीरनाम्यामध्ये अनेक वचनं दिली होती. सगळ्यात महत्त्वाचं वचन त्यांचं होतं की भय आणि भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका करू. राष्ट्रवादीची 2017च्या अगोदर 15 वर्षे सत्ता असताना भ्रष्टाचाराचा मुद्दा करून अगदी 25 लाखाची विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा इश्यू इतका मोठा भारतीय जनता पक्षाने केला होता आणि त्यावेळी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात जे आमची आंदोलनं व्हायची त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे लोक आमच्या आंदोलनात सहभागी घ्यायचे. म्हणजे तुमच्या आंदोलनामुळे त्यांची सत्ता हा आली असं हा म्हणायचं हा तुम्हाला? नाही झालंय ते. जसं अण्णा आंदोलनांच्या संदर्भात बरं, बरं. जनलोकपालचं आमचं आंदोलन ते अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलं, केजरीवाल आणि आम्ही सगळ्यांनी, आणि त्याचा फायदा नरेंद्र मोदींना मिळाला आणि 2014ला ते सत्तेत आले. तसेच पिंपरी चिंचवड शहरात आम्ही जे 30-35 वर्ष इथले सत्ताधारी काँग्रेस पूर्वीची आणि आत्ताची राष्ट्रवादी यांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात लढलो आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने अतिशय सुनियोजित पद्धतीने घेतला. सगळ्या आंदोलनात आमच्या सहभागी ते व्हायचे. अनधिकृत बांधकामाच्या विषयावरती ते आमच्या आंदोलनात सहभागी झाले. अगदी म्हणजे हे सगळे त्याचे बेनिफिट त्यांनी घेतले आणि ते सत्तेत आले. 77 नगरसेवक त्यांच्या आल्यानंतर भय भ्रष्टाचार मुक्त महानगरपालिका करू अशा प्रकारचा त्यांचा वादा असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झाला नसेल त्याच्या 5 पट अधिक भ्रष्टाचार या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये भाजपच्या लोकांनी केला. पूर्वीच्या काळी भ्रष्टाचार चालत होता. स्टँडिंगचे चेअरमन, सदस्य, वार्ड स्तरावरचा नगरसेवक, विषय समितीचे सदस्य, प्रशासन यांचे काही प्रमाणात भ्रष्टाचार चालत होता. मात्र भारतीय जनता पक्षाने ती टक्केवारी जी आहे, पर्सेंटेज जी आहे, ती 4 पट वाढवली. 4 पट वाढवली. मग तात्या माझा प्रश्न आहे बघा, मग ह्या निवडणुकीमध्ये कोणते महत्वाचे भ्रष्टाचाराचे मुद्दे गाजणार असं वाटतं तुम्हाला? या निवडणुकीमध्ये मला सांगायचा आहे मुद्दा हा की ही टक्केवारी वाढली हा एक मुद्दा आहेच, परंतु 2017च्या अगोदर ठेकेदारी करत होते. 2017 ते आजपर्यंत 2025 पर्यंत इथले सगळे नगरसेवक, पदाधिकारी, अगदी अधिकारी सुद्धा, काही आमदार, खासदार यांच्या बगलबच्च्याच्या माध्यमातून यांनी स्वतः ठेकेदारी चालू केली आणि ती ठेकेदारी करत असताना, ते सत्तेत असताना व राज्यात ते सत्तेत असताना मनमानी पद्धतीने या पालिकेचा कारभार आयुक्तांनी, सत्ताधारी पक्षाचे आमदार सांगतील, खासदार सांगतील, नगरसेवक सांगतील, पदाधिकारी सांगतील त्या पद्धतीने कामकाज केलं. मनमानी पद्धतीने चुकीचे एस्टिमेट तयार करायचे, टेंडर काढायचं, जादा दराच्या निविदा मंजूर करायच्या, वाढीव खर्चाला मंजूर करायची. ते काही सोपं नाही. म्हणजे 50 कोटी, 100 कोटी हे आकडे, 400 कोटी, 500 कोटी असे मोठमोठे प्रकल्प यांनी त्यांना मंजुऱ्या दिल्या आणि अक्षरशः या पालिकेच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये कचरा निविदेचं प्रकरण असेल, कचऱ्या निविदेचं जे प्रकरण पहिल्यांदा एकच निविदा काढली होती, नंतर 2 भागात ते विभागलं गेलं. चिंचवडवाल्या आमदारांना एक आणि भोसरीवाल्यांना आमदारांना एक, असं ते प्रकार झाले. त्याच्यानंतर जॅकवेल 30 कोटीची जादा जॅकवेलची भोसरीची जे काय भामा आसखेडा आंध्राचा जो विषय होता ती निविदेचं प्रकरण असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं जे लेखापरीक्षण आहे, मी 99/2000ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात आग्रही भूमिका घेऊन गेलो होतो. त्याच्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचे अनियमितता आहे, ती सिद्ध झाली, कागदावर मिळालेलं आहे ते. त्याच्यानंतर त्यामध्ये जवळजवळ 1,500 कोटी रुपये वसूलपात्र रकमा वसूल कराव्यात अशा प्रकारची शिफारसची मुख्य लेखापरीक्षाने केलेली आहे. मात्र ह्या महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने, आयुक्तांनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलं. कुठलीही ठोस कारवाई केली नाही. केवळ जुजबी अशा प्रकारच्या नोटीस द्यायच्या आणि संबंधित भ्रष्टाचार पाठीशी घालायचा, पचवायचा. तू बी चोर, मी बी चोर, तेरी बी चूप, मेरी बी चूप अशा प्रकारचा कारभार मागच्या पंचवार्षिकमध्ये झाला.
महानगरपालिकेच्या स्तरावरती 2017 ते 22 या कालखंडामध्ये प्रचंड लूट, करदात्या नागरिकांच्या तिजोरीची सत्ताधारी पक्ष म्हणून ठेकेदार बनून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लूट केली. प्रत्येक कामाची जर सगळ्याची चौकशी केली 17 ते 22 या कालखंडाची, तर हे सगळे लोक यारोडा जेलमध्ये जातील. एवढे गंभीर गुन्हे ह्या सगळ्या लोकांनी केलेले आहेत. तात्या तुम्ही आता म्हणताय ते एवढे भ्रष्टाचाराचा आरोप येते, तर तात्या मग आता आम्हाला तात्या महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून दिसतील का? वाटतं का विश्वास त्यावेळेस जनता दिल साथ? कसं आहे की आता सार्वत्रिक निवडणुका 2025 महानगरपालिकेच्या जाहीर होण्याची शक्यता आहे आणि जानेवारी 31 पर्यंत त्या व्हाव्यात अशा प्रकारचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. आपण जे बसलोय प्रभाग क्रमांक 14 मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, चिंचोड स्टेशन, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, आकुर्डी, तुळजाई वस्ती, आदर्शनगर, शुभश्री सोसायटी, ऐश्वर्यम सोसायटी असा जो काही 58,000 मतदारसंघाचा जो काही प्रभाग आहे त्याच्यामध्ये मी निवडणूक लढू कौल इच्छितो. देईल का जनता तुम्हाला? तर त्यामध्ये मी ज्या पद्धतीने माझ्या प्रभागामध्ये कामं केलेले आहेत, मी 2007 ते 12 या कालखंडामध्ये मोहननगर परिसर असेल किंवा माझा जो त्यावेळी एक सदस्यीय पद्धत होती, इथली विकास कामं केलीत. आणि शहर पातळीवरती मी जे काही पाण्याचे दर कमी राहावेत, 8% मिळकत कर वाढ जी काही महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला होता त्याच्या विरोधात आंदोलन करून ती मी रद्द करायला लागली. जो 5.5 रुपये प्रति 1000 लिटरला दर होता तो 2.5 रुपये करून घेतला. त्याच्यानंतर दुसरा स्लॅब जो होता तो 7 रुपये प्रति 1000 लिटरला होता तो 5.5 रुपये करून घेतला. झोपडपट्टी वासियांना वार्षिक 1100 रुपये पाणीपट्टी होती ती 700 रुपये पाणीपट्टी करून घेतली. त्याच्यानंतर तुम्हाला जर नळ कनेक्शन तुम्ही भाडेकरू असाल तर मालकाची संमती लागत होती, तर मी ती मालकाची संमती नसेल तरी डिपॉझिट घेऊन नळ कनेक्शन डायरेक्ट दिलं पाहिजे, ती मूलभूत गरज आहे. असे निर्णय मी 23 दिवस महानगरपालिकेच्या समोर आंदोलन करून घेतले. गुंठेवारीचा प्रति चौरस फुटाला 36 रुपये दर होता तो 8 रुपये करून घेतला. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून जे काही 13,250 घरं होती, इथले सगळ्या बिल्डर राज्यकर्त्यांनी ती योजना गुंडाळण्याचा प्रयत्न केला. पूर्वी ते 1.5 लाखात घर देणार होतं, ते 3.5 लाखात घर मिळालं. आता जी पंतप्रधान आवास योजनेची घरकुलं दिली जातात त्याच्यापेक्षा जास्त एरिया असणारं घर येते 500 चौरस फुटाचं, मात्र ते 3.5 लाखात मिळालं. ती योजना किमान 6,250 म्हणजे 6,500 घरांची योजना चिखली या ठिकाणी पूर्ण झाली. मी 7 ते 12 या कालखंडामध्ये मोहननगरचा नगरसेवक असताना इथं मोहननगरमध्ये कांतीलाल खिंवसर यांची 15 कोटीची जागा, जी महानगरपालिकेच्या आरक्षणामध्ये बेघरांची जागा SDH, ती जागा ताब्यात घेतल्यामुळं पुढच्या काळामध्ये पंतप्रधान आवास योजना त्या ठिकाणी राबवता आली आणि त्या माध्यमातून जवळ 600 घरांना 550 ते 600 लोकांना त्या ठिकाणी घरे उपलब्ध झाली. सांस्कृतिक भवन जे जिजाऊ सांस्कृतिक भवन आहे ते BOT गेलं होतं. त्या कालखंडामध्ये तो इतिहास घडवला मी, की सगळे नगरसेवक म्हणायचे आमचा प्रकल्प BOT घ्या, कारण त्याच्यामध्ये प्रचंड पैसे मिळत होते. अर्धी जागा बिल्डरला जाणार असल्यामुळं पैसे मिळत होते. मी ते स्वतः ते BOT रद्द करून महानगरपालिकेकडनं जिजाऊ सांस्कृतिक भवन त्या ठिकाणी उभारून घेतलं. ESI हॉस्पिटल जे आहे त्या ठिकाणी रोज 100 बेडचं हॉस्पिटल आहे आणि त्या 100 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रोज 1000 OPDला लोक येऊन जातात. हे 14 वर्ष ते धुळकात पडलेलं होतं. मी शासनाशी पाठपुरावा करून ते सुरू करून घेतलं. मोहननगर स्वागत कामान ते डॉक्टर आंबेडकर चौकापर्यंत रस्ता रुंदीकरण झालं. म्हणजे तुमचे भरपूर कामं तुम्ही तुमच्या हे कार्यकाळात जे कामं आहेत हे मी नगरसेवक असताना हे कामं केले. पण मी नगरसेवक नसताना 84 पासून ते 2025 पर्यंत मी 97ला पहिली निवडणूक लढलो, कमी मताने हारलो. दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली. मी 2002ला 3च्या पॅनलला एकटा उभा राहिलो, 68 मताने हारलो, अगदी कमी मताने हारलो. पण हारलो तरी दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं. हारलो नाही पण हारलो पण थांबलो नाही. हारलो पण थांबलो नाही. त्याच्यानंतर 2007ला मी प्रचंड मताने विजयी झालो. मी विजयी झाल्यानंतर मी अपक्ष निवडून आलो होतो. मी अपक्ष निवडून आलो. 11 लोक निवडून आले होते त्यावेळी. 11 ते 11 लोक निवडून आल्यानंतर अजित पवारांनी सगळ्यांना ऑफर दिली. मला सुद्धा सांगितलं तुला स्टँडिंग देतो. जायचं ना. नाही, मी नाही गेलो. मी जनता दरबार घेतला. मी भारतातला पहिला वार्ड सभा घेऊन लोकांना विचारून कारभार करणारा माणूस. कायदा नसताना दर 3 महिन्याला दत्त मंदिर चौकामध्ये वार्ड सभा लावायचो. मग ते BOTचा निर्णय असेल,
स्वच्छ संस्थेला स्वच्छतेचं काम द्यायचं असेल, रस्ता रुंदीकरण करायचं असेल, झोपडपट्टीचं पुनर्वसन करायचं असेल. महात्मा फुले नगरचं पुनर्वसन असताना मी जनता दरबार घेऊन लोकांच्या बैठका घेतल्या. बहुमताने लोकांनी सांगितलं की आम्हाला हे नाही पाहिजे, पुनर्वसन नको. मी लोकांची आज्ञा पाळली आणि ते रद्द करायला लावलं. बीओटीला गेल्याला मला करोडो रुपये त्यात मिळाले असते, पण आमच्या वार्ड सभेचा निर्णय होता की बीओटी द्यायचं नाही, संपूर्ण जागेत प्रकल्प झाला पाहिजे. पण मी नगरसेवक माझा कार्यकाल संपल्यानंतर BPMC ॲक्टमध्ये नगरराज बिलप्रमाणे सेक्शन 29 टाकून प्रत्येक नगरसेवकाला बंधनकारक वार्ड सभा असताना एकाही नगरसेवकाने 2012 ते 2025 पर्यंत वार्ड सभा नागरिकांची घेतली नाही. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की ही वार्ड सभा जी आहे, गाव लेवलला ग्रामसभा आणि शहरी भागांमध्ये वार्ड सभा हा लोकशाहीचा आत्मा आहे. त्याच्या संदर्भात हे लोक त्यांनी कृत्य केलं नाही. मोहननगरमध्ये मी माझ्या कालखंडामध्ये 3 रूटच्या बस सुरू होत्या. मी हरलो 2012ला पूर्णपणे त्या ठिकाणी ती बस बंद झाल्या. हे जे शंकर शेट्टी उद्यान आपण बसलो इथं वाल कंपाऊंड नव्हतं, इथं जंगल झालं. याच्यावरती पूर्वीच्या माझ्या अगोदरच्या सदस्यांनी भाजी मंडई करावी. इथं नाला पार्क होता, हे पूर्ण नाला अडवला होता. डास उत्पत्तीचं केंद्र झालं होतं. मोहननगर आणि काळभोरनगरला प्रचंड मच्छर जायचे. मी नगरसेवक झाल्यानंतर हे डेव्हलप केलं, नाला खाली घातला, जमिनीत पाणी पुढं काढून दिलं. हे सुंदर अशा प्रकारे डेव्हलप झालं. वाल कंपाऊंड केलं. वाल कंपाऊंड करताना हे नाल्यात असल्यामुळं त्याला पायापर्यंत बांधकाम दर्जेदार काम, त्याला चिर देखील पडलेलं नाही. पडलं असतं तर माझं नाव खराब झालं असतं. त्याच्याकडे आज 2010 पासून आतापर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी इथं 200-300 लोक येतात आणि याचा लाभ घेतात. तर ही जी काम आहे, माझ्या कालखंडामध्ये 2 लघुशंकेसाठी जाणारे स्वच्छतागृह होते, अरुण शेठ बुटाला आणि SI हॉस्पिटलच्या सोबत. माझ्या कालखंडामध्ये अनेक वेळा मला धमक्या देण्यात आल्या, ते काढा, ह्या नागरिकांचं तुमचं मतदान विरोधात जाईल. मी ऐकलं नाही. मी निवडणूक हारलो आणि त्या ज्या काही सार्वजनिक लघुशंका जाण्यासाठी ज्या काही स्वच्छतागृह होत्या, माझ्या नंतरच्या नगरसेवकांनी ते हलवल्या. परंतु आता मी तुम्हाला आता डायरेक्ट एक प्रश्न माझ्याकडून विचारा. महायुतीचं सरकार आलं म्हणजे समजा केंद्रात भाजपाचं NDAचं सरकार आहे, राज्यात पण महायुतीचं सरकार आहे, पालिकेत आता महायुतीचं सरकार येत आहे का महाविकास आघाडीचं? तुम्हाला कोण वाटतंय की शहर सुधरू शकेल? तुम्हाला काय वाटतं, कोण बाबा शहराचा चांगला विकास करू शकेल? कसं आहे की या शहराचा विकास करण्याकरता या शहराचे जे करदाते नागरिक आहेत, टॅक्स पेयर नागरिक आहेत, ते या शहरामध्ये जे काही उत्पन्न महानगरपालिकेचं मिळतंय आपल्याला, आपलं 7,000 कोटीचं जे काही अंदाजपत्रक आपण तयार करतो, त्याच्यामध्ये या शहरातल्या करदात्या नागरिकांचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. केंद्राची मदत JNNURM अंतर्गत काही कोटी रुपये आपल्याला निश्चित आली, ते UPAच्या काळात आली आणि नरेंद्र मोदींच्या काळातही काही मदत आलेली आहे. मात्र त्या मदतीवरती या शहराचा विकास होऊ शकत नाही. तर आपला विकास आपणच करणार आहोत. या ठिकाणी जे 5-5.5 हजार लहान मोठे कारखाने आहेत किंवा इथले उद्योजक आहेत, इथले व्यापारी आहेत, इथले कामगार आहेत, इथले हातगाडीवाले आहेत, टपरीवाले आहेत, पथारीवाले आहेत, सामान्य लोक आहेत, हे जे सगळे मिळून आपण जे कर देतो, त्या कराच्या माध्यमातूनच या शहराचा चिरस्थायी दर्जेदार विकास व्हावा, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक जात असतात. त्यांनी ते उत्तरदायित्व राखून काम केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना आहे. मात्र महायुतीचे लोक आल्यानंतर जादा विकास होईल. आता 5 वर्षाचा विकास पाहिला ना आपण, 2017 ते 22 हा विकास शहराचा होण्याऐवजी नेत्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. प्रचंड विकास नेत्यांचा झाला, पदाधिकाऱ्यांचा झाला. त्यांनी स्वतःचा विकास केला, करोडो रुपयाची संपत्ती केली. या शहरामध्ये 72 झोपडपट्ट्या आहेत. बरं, म्हणजे तुमच्या मते तो विकास शोधला पाहिजे. विकास 72 झोपडपट्ट्या आहेत. झोपडपट्टीवासियांचं जीवनमान उंचावं, त्यांना चांगली घरं द्यावेत, या उद्देशाने आम्ही समाजसेवा करायला निघलोय, अशा प्रकारची भावना लागून सगळे लोक त्या SRAच्या माध्यमातून आता पुनर्वसनात घुसलेले आहेत. आता हे भरपूर समस्या आहे की तुम्ही असा आवाज उठवला पाहिजे. ऐका ना, मी सांगतो ना तुम्हाला, आवाज उठवलाय, मात्र सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मुकी बिचारी कुणी हाका, साम दाम दंड भेदाचा वापर करून मुस्कटदाबी करून अशा प्रकारचे प्रकल्प पुढे रेटले जातात. झोपडपट्टीवासियांना 500 चौरस फुटाचं घर मिळावं अशी आमची मागणी होती.
मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, अजित पवार, एकनाथ शिंदे हे असताना यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये एक बदल केला या SRAच्या कायद्यामध्ये. आणि त्यामध्ये बदल करत असताना जी 70% मान्यता घेतल्यानंतर प्रकल्पाला मान्यता द्यायची असते ती 50% आणली. बर. त्याच्यानंतर 450 झोपडपट्ट्या, 350 झोपडपट्ट्या हेक्टरी बसवायच्या होत्या, त्या 450चा मुद्दा केला. त्याच्यानंतर जे काही 7 मजल्यामध्ये पुनर्वसन होतं, आता ते 20-20 मजली टावर त्याचे होणार आहेत. आणि मग एका बाजूला प्रचंड FSI वाढवला. त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, 70%ची मान्यता वगैरे, हे सगळे विकसकाच्या फायद्याचे मुद्दे राज्य सरकारने मंजूर केले. तर आमचा हा प्रश्न आहे की जे लाभार्थी झोपडीधारक आहेत, तुम्ही विकसकाला एका बाजूला प्रचंड फायदा होईल एवढा FSI वाढवून देताय, त्याला बिल्डिंगच्या उंची वाढवायला परमिशन देताय, त्या झोपडपट्टीवाशाला तुम्ही काय देताय? त्याच्यानंतर 2001 नंतरचे पुरावे असणाऱ्यांना 2.5 लाख रुपये दंड शुल्क. त्याच्यानंतर जर झोपडीची खरेदी विक्री झाली असेल तर 60,000 रुपये, दुकानाची खरेदी झाली असेल तर 40,000 रुपये, आणि भाडं किती देतात या SRAवाल्यांना? 5,000 रुपये. 5,000मध्ये कुठं माणूस तो राहू शकतो? तर हे जे काही 72 झोपडपट्ट्या आहेत, तर ह्या 72 झोपडपट्ट्याऐवजी 92 SRA प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. म्हणजे महापालिकेचे अधिकारी, SRAचे अधिकारी एकत्रित येतात आणि झोपडपट्टी सदृश्य परिसर असं दाखवून या झोपडपट्ट्यांच्या सगळ्या जागा इथल्या व्यावसायिकांनी, आमदारांनी, खासदारांनी, मोठमोठ्या बिल्डरांनी ह्या हडप केलेल्या आहेत. थेट आता आरोप करताय तुम्ही. थेट आरोप. झोपडपट्ट्यांच्या ज्या जागा आहेत आता त्या मध्यवर्ती ठिकाणी मुख्य रस्त्यालगत आल्यात आणि तिथं त्यांनी त्यांचा कार्यक्रम उरकलाय. आता अनेक नगरसेवकांच्या मुलाखती तुम्ही ऐका, ते आता पुनर्विकासाच्या नावाखाली जे काही दाट वस्तीचा भाग आहे, स्लम नाही, तुम्ही 1 गुंठा 2 गुंठे जागा घेतलेल्या आहेत आणि त्या जागेवरती आता हे पुनर्विकासाच्या नावाने FSI जास्त वापरणार आणि त्या लोकांचं देखील या SRAच्या धर्तीवरती पुनर्वसन पुढच्या काळात करणार. म्हणजे आत्ता जात्यात 72 झोपडपट्ट्यांचे जे नागरिक आहेत ते जात्यात आहेत, आणि उर्वरित जे काही शहरामध्ये थेरगाव, काळेवाडी, मोहननगर, आकुर्डी जे रहिवासी भाग आहे, दाट वस्तीचा भाग आहे, त्याच्यावर ह्या लोकांचे डोळे आहेत. आणि हे सगळं करणारे आता ह्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून प्रचाराला लागलेले आहेत. आणि आत्तापर्यंत त्यांचे 2-3 करोड रुपये खर्च झालेले आहेत. बापरे. ह्या आणि हे मतदार देखील अगदी आनंदाने त्यांचं स्वागत करत आहेत, त्यांना आरत्या त्यांच्या ओळीत आहेत. ते आता CCTV कॅमेरे लावून देत आहेत, ते ड्रेनेज लाईन टाकून देत आहेत, ते ब्लॉक टाकून देत आहेत, ते होम मिनिस्टर सारखे महिलांसाठी कार्यक्रम करतायत, त्यामध्ये मोठे मोठे बक्षिसं देत आहेत, नथा वाटतायत, नाकात घालायच्या नथा वाटतायत. तर ह्या अशा पद्धतीच्या सगळ्या खेळ निवडणुकीच्या तोंडावरती ह्या लोकांनी सुरू केला आहे. महापालिकेच्या तिजोरीवरती दिवसा ढवळ्या दरोडे घालायचे, ती करोडोच्या संख्येने लुटायची, पोत्याने पैसा घरी आणायचा आणि त्यातले 5-10% निवडणुकीत खर्च करायचा. म्हणजे सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता, अशा प्रकारचे व्यवहारी, अशा प्रकारचे व्यापारी सोच असणारे लोकप्रतिनिधी या महापालिकेत जाऊ इच्छितात. आणि म्हणून या महानगरपालिकेमध्ये अशा प्रकारे दरोडे आणि चोऱ्या करणाऱ्या लोकांना नागरिक त्या ठिकाणी पाठवणार का महानगरपालिकेच्या करदात्या नागरिकांचं तिजोरीचं संरक्षण करणारे लोक पाठवणार? हे या निवडणुकीमध्ये मतदारांनी ठरवायचे. आम्ही निवडून गेलो काय आणि नाही गेलो काय, आम्हाला त्याचं काही फरक नाही. आम्हाला जर आम्ही तडजोडी केल्या असत्या, राजकीय तडजोडी केल्या असत्या, तर अनेक निवडणुका याच्यापेक्षा जास्त आम्ही जिंकल्या असत्या. आमची गरज आमच्यासारखे कार्यकर्ते शहराला पाहिजेत. अशा प्रकारे शहरवासी सांगतात की तुम्ही शहराची गरज आहात, वार्डाला तर आहेत. म्हणून तर एवढे पत्र आले तात्या. जनता म्हणतीये की आता तुमच्या हातातून अजून एक सामाजिक कार्यकर्ते घडो आणि तुम्ही पण पालिकेत दिसो. आता तात्या जाता जाता मी एवढं म्हणेन, तुमच्या हातातून म्हणजे एक चांगलं सामाजिक कार्य घडो आणि तुम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवा, तुमचा आवाज जगभर गाजो, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आता मला दुसरे पण पत्र द्यायला जायचे, पण जनतेची सेवा तुमच्या हातून घडो अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जनता पण म्हणो तात्या जिंदाबाद. धन्यवाद. चला मग येतो तात्या. धन्यवाद.